गरमागरम जिलबी तळली जातेय, कुठे भजी वड्यांचा सुगंध तोंडाला पाणी सोडतोय, तर चटपटीत भेळीच्या ओढीने खवय्या ठेल्याकडे ओढला जातोय। अनेक ठिकाणी भरणाऱ्या यात्रा जत्रा खवय्यांसाठी पर्वणी असते। या यात्रा जत्रांमध्ये विकल्या जाणारे गोड पदार्थ अनेक जण चवीने खातात, तर अनेक जण ते प्रसाद म्हणून घरी पण घेऊन जातात आणि यातूनच मिठाई विक्रेते साधतात उदरनिर्वाहाचा प्रपंच। माऊली तुकोबांची पालखी ज्या ज्या वाटेवरून जाते तिथे ही जत्रा लागते, ज्यात गावचा मेवा खाण्याची संधी मिळते। पालखी जेव्हा विसावते तेव्हा भजन कीर्तनानंतर वारकरी बाहेर पडतात आणि थेट या यात्रेत सहभागी होतात। तुमच्या शहरातल्या मॉलमध्येही जितक्या चांगल्या क्वालिटीचे खाद्यपदार्थ मिळणार नाहीत, तितकी चांगली मिठाई इथे मिळते। त्यामुळे वारकऱ्यांची पावलं आपसुकच इथे वळतात आणि विक्रेत्यांचं अर्थचक्र फिरवून जातात। 10 वर्ष आमची माऊली सेवा करतो आम्ही जिलेबी, भजी, मिठाई, आपले बुंदी लाडू सगळं बनवतो। पेढे असतात आमच्याकडे, कुंदी पेढे, सातारा पेढे, हे लोक आम्हाला माऊलीचा प्रसाद म्हणून आम्ही देतो लोकांना। हे आपला ही सगळं आमची सेवा घडते। त्यातनं आम्हाला काय 2 रुपये माऊलीने देतील, ते आमच्या कामगारांना आणि आम्हाला भेटतील। ही अशी आमची सेवा आहे माऊलीची। आता यंदा कसं मध्ये पावसाळ्यानं आमचा धंदा तोटा झालेला आहे। एक 2-4-5 ठिकाणी आमचा धंदा बंद झालेला आहे। कसं पाऊस पडल्यामुळे आम्हाला धंदा नाही आता येत नाही। तर माऊलीने आता काय भेटेल ते आम्हाला पंढरपुरापर्यंत, आखरी पंढरपुरापर्यंत माऊली काय देतील ते आम्ही त्यात माप आहे आम्ही माऊली। या जत्रेत केवळ खादाड खाऊंची व्यवस्था केली नाहीये, तर लहानग्यांची उत्तम सोयही इथे असते। कुणी आजोबांच्या तर कुणी वडिलांच्या खांद्यावर बसून इथे येतात, हट्ट करून खेळणी विकत घेतात। अगदी स्वस्तात हा बाजार असतो। 100 रुपयांच्या आत इथे वस्तू मिळतात, विक्रेते 2-5 रुपये कमावतात। आपण मॉलमध्ये नेहमीच खरेदी करतो आणि आजकाल तर असं झाले लाईफस्टाईल की ज्या काही किरकोळ जरी वस्तू झाल्या तर त्याची लिस्ट काढून आपण मॉलमध्ये जाऊनच त्या भरल्या जातात। पण ॲक्च्युली हा जो आपली काय म्हणतो संस्कृती आहे, परंपरा आहे, ह्या जर तुम्ही फॉलो करत असाल, आता आज तर माझा एवढा छान दिवस गेला की आज दर्शन झालं। आमचं फर्स्ट टाईम होतं की आम्ही वारीला आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या वस्तू की ज्या ॲक्च्युली संसारात आम्हाला लागतात आणि इथे भेटत आहेत। सो मला हवंय तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागून खरेदी केलेलं आहे। मुद्दामून खायचं म्हटलं तर ते जे गाड्यावरचे पाणीपुरी, भेळ वगैरे असतात ना, रोड फूड, तर ते खूप आनंद वाटतो आणि जास्त आनंद की लोकांमध्ये मिसळून जाण्याचा, ते नाही होत। प्रत्येकजण एकमेकांना जेव्हा माऊली म्हणून हाक मारतात, ते जे आपुलकीचं नातं तयार होतं अननोन लोकांमध्ये, ते मॉलमध्ये किंवा दुसरीकडे कुठंच नाही होत। इव्हन गावागावामध्ये जरी गेला तर ते एक वातावरण खूप छान तयार होतं इकडे। वारी फक्त भक्तीचा मेळा नाहीये, तर ही एक अविरत वाहणारी जगण्याची साखळी आहे, ज्यात पांडुरंगाची ओढ पंढरीकडे नेते, वाटेत पडणारी ठिकाणं समृद्ध करून जाते। वारकऱ्याची सेवा गावकरी करतात आणि गावकऱ्यांचं अर्थकारण वारकरी चालवतात। सेवा, भक्ती आणि पैसा सगळ्यांचा संगम म्हणजे ही पंढरीची वारी आणि त्यातली जत्रा म्हणजे तो सुखद अनुभव, जो वारकरी त्याच्या अंतरी नेहमी जपून ठेवतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत।